ज्यांनी मला खूप अभिमान वाटतोय की ह्या इतिहास घडवणाऱ्या आणि इतिहासाची सुरुवात करणाऱ्या क्षणाची मी एक भाग आहे. मला ह्या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो. 2009ला मी ह्या डिपार्टमेंटमध्ये जॉईन झाले. आजपर्यंत मला एकदाही वाटलं नाही की मला ह्या डिपार्टमेंटचा अभिमान आहे आणि इथे मी काम करते. पण आज खरंच मनापासून वाटतं की मी ह्या डिपार्टमेंटचा भाग आहे. मी लेक्चरर होते पण मी जॉब सोडून इथं आलं मला खूप दुःख वाटायचं. पण आज खरंच मला अभिमान वाटतोय की एवढं एकही असलेले लोक एवढा सगळा समुदाय आपण एकत्र आहे. आणि मी खास करून इथं बोलायला काय आले माहिती का, मला एका वाक्याचं खूप राग आलेले. ह्या पुढारी लोकांची हिंमत कसं काय होते की तुमचा कार्यक्रम लावतो म्हणून. हिंमत कसं काय होते. मी म्हणते काय फक्त मी लेडीज म्हणून लेडीजची बाजू घेणार नाही. आमचा पुरुष सुद्धा तेवढाच खंक आहे. हे अधिकारी त्यांना सक्षम नाहीयेत. आपल्याला सांभाळायला हे अधिकारी सक्षम नाहीयेत. क्वालिफाईड इंजिनियर लोक आपल्याकडे आहे. इंजिनियर नसू द्या, आपल्या डिपार्टमेंटचा शिपाई सुद्धा बघा किती पट्टेदार आहे कामामध्ये. त्याच्याकडनं आपण काम शिकतोय शिपायाकडनं. इंजिनियर सुद्धा शिपायाकडनं काम शिकेल एवढं क्वालिफाईड आपला शिपाई झाला इथं काम करून. ह्यांची हिंमत कसं काय होते की तुमचा कार्यक्रम करतो म्हणून. एवढा कार्यक्रम करायची हिंमत असेल ना तर एका शेतात हे रोड मशीन काम करून दाखवून ना तर तुमचा कार्यक्रम आम्ही वाजवतो. आणि हिंमत करायची नाही, बिलकुल कार्यक्रम लावायची. मी काय म्हणते, आमचा पुरुष मंडळी सुद्धा सगळं घरदार सोडून लेकरं सोडून तुटपुंजा पगारामध्ये फील्डवर जातो, काम करतो, मेहनत करतो आणि एवढं तुटपुंजा पगार होता का त्याला. आणि लेडीज सुद्धा आमच्या काही असू द्या, काहीही प्रॉब्लेम असू द्या, अहो फील्डवर जातात एकट्या. काय प्रॉब्लेम नसतात लेडीजला. यांना एसी मध्ये बसून बोलायला काय लागतं. सांगते एकही तेव्हा फक्त काहीच इम्पॉसिबल नाही. फक्त युनिटी राहू द्या. यांच्या भावाला घाबरायचं नाही. त्यांचा कार्यक्रम कसा लावायचा हे आपल्याला सगळ्यांना एकत्र आलं तरच कळत. आणि आपल्या मागे एवढे खंबीर हे कृती समितीचे लोक आहेत. यांच्या मेहनतीला थोडासा न्याय द्या. जे सहभागी झाले त्यांच्यासाठी सॅल्यूट. कृती समितीच्या मेंबरला पण माझ्याकडनं सॅल्यूट. आणि जे घरी बसलेत ना शहाणपणा करतात जागेवर बसून, त्यांना मला बांगड्या भरा.